नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे चेतन राठोड आणि आपण बघत आहात द प्रियांसी आयांसी अकॅडमी या यूट्यूब चॅनेलला। तर मित्रांनो, आपण टीईटी 2013 ते 2025 पर्यंत जे संभाव्य प्रश्नपत्रिका झालेली आहेत मागील आणि जे संभाव्य प्रश्नपत्रिका आहे जे पुढे येऊ शकतात ते आपण बघणार आहोत। आता आज या विषयात आपण मराठी या विषयाचे जे मागे येऊन गेलेले आहेत ते बघूया आणि संभाव्य जे येऊ शकतात ते पण बघूया। तर मित्रांनो, चला सुरू करूया। आणि मित्रांनो, तुम्ही जर मागचे भाग बघितले नसाल तर द प्रियांसी आयांसी अकॅडमी या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून जेवढे व्हिडिओ येईल ते तुम्हाला लगेच दिसल आणि ते दिसल्यानंतर तुमचा फायदा होईल। जे 28 जून 2026 रोजी टीईटीची परीक्षा प्रसिद्धी घेण्याचे ठरवले आहे त्या परीक्षामध्ये तुम्ही आवश्यक पास व्हाल। तर मित्रांनो, चला आजचा प्रश्न बघूया। टवटवीत शब्दाचा अचूक विरुद्धार्थी शब्द कोणता? जो टवटवीत शब्द आहे त्याचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला शोधायचा आहे। टवटवीत शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोरडे होते का? नाही। निसंदेह होते का? नाही। मलूल होते का? हो, मलूल। मलूल होते का? टवटवीत म्हणजे त्याचा विरुद्धार्थी शब्द कुठला होता? मलूल होते। नंबर 2, साखरवाडी। साखरवाडी या शब्दात खालीलपैकी कोणता शब्द नाही? मित्रांनो, साखरवाडी हा आपल्याला एक शब्द दिलेला आहे, आणि आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत। कशावरून? जे साखरवाडी आहे त्याच्यावरूनच 4 पर्याय, त्याच्यामधून कुठला पर्याय हा साखरवाडी या शब्दामध्ये होत नाही असे प्रश्न टीईटी मध्ये देतात आणि ते फक्त वेळखाऊ असतात, दुसरं काही नाही, एकदम सोपे असतात। आपण शांत दिमागाने जर ते सोडवलं तर आपल्याला त्याच्यात मार्क पडतात। तर मित्रांनो, बघूया साखरवाडी। 1 नंबर साखर, बघा साखर या वाक्यात आहे का? हो। साखर पहिला वाक्य आहे, साखर आहे का? हो। आपल्याला काय विचारलंय? शब्द नाही आणि आहे याच्यावर आपल्याला लक्ष द्यावं लागेल। जेव्हा आपण याच्यावर लक्ष देतो तेव्हा आपला मार्क चुकत नाही। जास्तीत जास्त लक्ष प्रश्न वाचण्यावर दिला पाहिजे। जर आपण प्रश्न व्यवस्थित वाचन नसाल तर आपले उत्तर 100% चुकतात। इथं नाही आहे, आपण होय करतो आणि घरी मग आल्यानंतर पेपर बघताना पायऱ्यावर चढताना अरे सोपा चुकला माझं, आता मी अभ्यासच करत नाही, आता मी सोडून देतो, आता 3 दिवस झोपतो, असं तसं न करता फक्त आहे किंवा नाही हे प्रश्न आपल्याला व्यवस्थित वाचायला पाहिजे। तर मित्रांनो, सागर आहे का? हो। सार आहे का मित्रांनो? याच्यात सार, हो। हे बघा सा आणि हे र, सार पण आहे। आपल्याला पाहिजे नाही, कुठला शब्द नाही त्याच्यात? वडी आहे का? नाही, वडी नाही। वडी नाही का? नाही, कारण की वाडी दिलेला आहे, वडी नाही, म्हणून वडी हा आपला योग्य उत्तर राहणार आहे। आणि साडी आहे का? हो। सा आणि डी, साडी आहे, फक्त काही नाही, वडी। फक्त एक इथं कानानं दिल्यामुळे हा वडी याच्यात नाही, वाडी आला असता तर व्हायला असता, म्हणून योग्य उत्तर आपला काय? वडी आहे। म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हा आपला योग्य उत्तर आहे। प्रश्न तिसरा बघूया। धूम ठोकणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ कोणता? धूम ठोकणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ कोणता? मित्रांनो, आपण जी सिरीज चालू केली आहे टीईटी संभाव्य प्रश्नपत्रिका आणि जे मागील झालेले आहे प्रश्न आणि जे आता पुढे पण आपल्याला येऊ शकतात ते प्रश्न। तर मित्रांनो, जे वाक्यप्रचार आहे, म्हणी आहे, समानार्थी विरुद्धार्थी आहे, त्या सिरीज मध्ये मी ऑडिओ रेकॉर्डिंग ची एक क्लिप तयार केलेली आहे। त्या क्लिपला तुम्ही पीडीएफ घेऊ शकता, पीडीएफ आणि ती क्लिप घेऊ शकता। मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगेल कुठल्या नंबरवर तुम्हाला हाय पाठवायचा आहे। व्हॉट्सअपवर तुम्हाला पीडीएफ नोट्स आणि हे भेटल, ऑडिओ क्लिप भेटल, जेणेकरून तुमचा एक पण मार्क वाक्यप्रचार म्हणी याचा जाणार नाही। तर मित्रांनो, पुढीलपैकी या वाक्याचा योग्य अर्थ कोणता? तर कुठला वाक्य आहे? धूम ठोकणे। धूम ठोकणे म्हणजेच वेगाने धावणे, हो। धूम ठोकणे म्हणजे वेगाने धावणे किंवा पळून जाणे। खूप मार देणे आहे का? नाही। कपडे धुणे हे आहे का? नाही। धो धो वाहणे हे आहे का? नाही। तर योग्य उत्तर काय आहे मित्रांनो? याचं वेगाने धावणे आहे। पुढीलपैकी कोणती रूपे र ची नाहीत? पुढीलपैकी कोणती रूपे, जे खाली रूपे दिलेले आहेत, र चे 4 प्रकार पडतात मित्रांनो। र चे किती प्रकार पडतात? 4 प्रकारे र आपण लिहू शकतो। कशा प्रकारे लिहू शकतो ते बघूया। र चे पुढीलपैकी कोणता प्रकार आहे ते बघूया। सर्व हा व जो रपर आहे हा रचा आहे, म्हणजे हा आहे, पण आपल्याला काय विचारलंय? नाही, म्हणून हा चुकला। सम्राट, सम्राट मधला जो हार आहे हा कशाचा आहे? हा पण र मधला आहे, हा पण चुकला। 3 नंबर राष्ट्र, राष्ट्र मधला हा र जो आहे हा पण र मधला आहे, हा पण चुकला। आणि 4 नंबर यापैकी नाही तर खरंच त्यापैकी र चा नाही, म्हणून आपला उत्तर योग्य उत्तर काय? 4 आहे मित्रांनो। तर
पुढीलपैकी पाचवा प्रश्न बघूया. पुढीलपैकी अचूक शब्द कोणता? चूक, अचूक आणि लेखक आणि त्यानं कुठला हे लिहिलेला आहे, कुठला पुस्तक लिहिलेला आहे, कवी आणि कुठली कविता लिहिलेली आहे, लेखकाचे टोपण नाव, हे पण वारंवार मित्रांनो विचारले जातात. तर आता आपल्याला याच्यात काय ओळखायचं आहे? अचूक शब्द. बघा, अचूक म्हणजेच बराबर. अचूक शब्द ओळखायचा आहे, बराबर शब्द ओळखायचा आहे. तर मित्रांनो याच्यात पुनर्वसन हे आहे का बराबर? पुनर्वसन आहे का? पुनर्वसन आहे का? आणि पुनर्वसन. तर याच्यात मित्रांनो काय आहे? पुनर्वसन हा बराबर आहे, हा नाही आणि हा पण नाही. नेक्स्ट बघूया. पुढीलपैकी कोणत्या गटातील शब्द क्रियाविशेषण या शब्द जातीतील आहेत? मित्रांनो शब्दाची एकूण 8 जाती आहेत. कुठल्या? नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, शब्दयोगी अवयव, केवलप्रयोगी अवयव, उभयान्वयी अवयव आणि एक जे आहे क्रियाविशेषण. तर मित्रांनो आपल्याला काय विचारलंय? या पुढीलपैकी कोणत्या गटातील शब्द क्रियाविशेषण या शब्द जातीतील आहेत? क्रियाविशेषण या शब्द जातीतील बघायचं आहे आपल्याला. तर मित्रांनो अरे रे रे शाबास हे आहे का? अरे रे रे शाबास हे कशाचे आहे? तर हे मित्रांनो आहे केवलप्रयोगी अवयव. जर मनातील उत्कट भावना अचानक उद्भवल्या तर काय होते? केवलप्रयोगी अवयव. उदाहरणार्थ आपल्याला चालता ठेच लागते, आपण काय म्हणतो? अरे बापरे. जर आपल्याला चालता साप दिसला, बापरे असं म्हणतो, पण ते आपण विचार करून म्हणतो का? नाही. म्हणून ते काय आहे? अचानक निघणारे उद्गार कशात असते? अचानक जे निघतात उद्गार ते कशात असते? केवलप्रयोगी अवयव असते. म्हणून हे काय? केवलप्रयोगी आहे अरे रे आणि शाबास. परंतु म्हणून हे कशात आहे मित्रांनो? उभयान्वयी अवयव. दोन वाक्याला किंवा दोन शब्दाला एकत्र जोडण्याचं काम कोणाचं आहे? केवलप्रयोगी अवयव. त्याच्यात काय आहे? त्याच्यात परंतु, म्हणून. परंतु आणि म्हणून हे त्याच्यात येते. आता इकडे हे आहे का क्रियाविशेषण अवयव? हो, आता इकडे हे क्रियाविशेषण अवयव आहे. करितासाठी हे आहे का? नाही. हे काय आहे? हे करितासाठी कशासाठी येतो? शब्दयोगी अवयव याच्यासाठी येतो. तर आता इकडे, मागे, पुढे, वर, खाली हे काय आहेत मित्रांनो? हे क्रियाविशेषण आहेत. आणि आता इकडे, मागे, पुढे, वर, खाली, याकडे, त्याकडे, पलीकडे जर वाक्याला जोडून आले तर ते काय असतात? शब्दयोगी अवयव असतात. पण इथं वाक्याला जोडून आहेत का? नाही. आपल्याला फक्त केवळ क्रियाविशेषण ओळखायचं होतं, म्हणून आपण काय ओळखलं मित्रांनो? आता इकडे. तर पुढील प्रश्न बघूया. पुढीलपैकी धातू साधित विशेषणे कोणते? पुढीलपैकी धातू साधित विशेषणे. विशेषणाचे पण प्रकार पडतात. पूर्व विशेषण आणि त्याच्यानंतर 2-3 विशेषणाचे पण प्रकार पडतात. त्याच्यापैकी आपण बघूया पुढीलपैकी विशेषणे कोणती? पुढीलपैकी धातू साधित विशेषणे कोणती? तर फळभाजी आहे का? नाही. वाहती नदी आहे का? हो, वाहती नदी. बोलती बाहुली हे काय आहे? धातू साधित विशेषण आहे. वाह, बोल हे त्याच्यामधले शब्द काय आहे? धातू साधित आहे. म्हणून ते धातू साधित विशेषणे कुठले आहे? वाहती नदी. थोडी पुस्तके आहे का? नाही. थोडी पुस्तके काय आहे? थोडी ही काय आहेत मित्रांनो? हे सर्वनाम मधली आहे. कोणता गाव पण नाही. हे पण अनिश्चित सर्वनामाचा प्रकार आहेत मित्रांनो. पुढील प्रश्न बघूया. पुढीलपैकी कोणत्या वाक्यातील क्रियापद सकर्मक आहे? क्रियापद वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद असे म्हणतो. मग क्रियापदाचे किती प्रकार पडतात? क्रियापदाचे अनेक प्रकार पडतात. सकर्मक, अकर्मक, द्विकर्मक, उभयविध क्रियापद, त्याच्यानंतर प्रयोजक क्रियापद, त्याच्यानंतर शक्य क्रियापद, असे बरेच प्रकार पडतात. त्याच्यापैकी आपल्याला याच्यातला काय बघायचं आहे? सकर्मक बघायचं आहे. सकर्मक क्रियापद आणि अकर्मक क्रियापद हे दोन मूळ प्रकार पडतात मित्रांनो. त्याच्यात द्विकर्मक पण आहे. क्रियापदाचे बरेच प्रकार पडतात, मूळ प्रकार किती पडतात? 2 पडतात. सकर्मक आणि अकर्मक. सकर्मक म्हणजे ज्याच्यात कर्म असतो तो सकर्मक आणि ज्याच्यात कर्म नसतो तो काय मित्रांनो? अकर्मक असतो. तर मित्रांनो आपल्याला काय बघायचं आहे? सकर्मक बघायचं आहे. तर चला बघूया. गवळी धार काढतो 1 नंबर. आंबा नासका निघाला. बरेच लोक पण नासके लिखतात, पण आपल्याला त्यांच्याशी काही घेणं देणं नाही. आंबाचा विचार करूया. आंबा नासका निघाला. त्याच्यानंतर 3 नंबर आहे. मला घरी यावयास रात्र झाली. सुनील उद्या पुण्याला जाईल. सुनील काय करेल? उद्या पुण्याला जाईल. तर मित्रांनो सुनील उद्या पुण्याला जाईल याच्यात कर्म नाही. याच्यात काय नाही? कर्म नाही. हा चुकला. नंबर 3 बघूया. मला घरी जावयास रात्र झाली. हा पण याच्यात पण काय नाही? कर्म नाही. हा चुकला. गवळी धार काढतो. धार काय मित्रांनो? कर्म आहे. ज्याच्यावर कर्ता क्रिया करत असेल आणि तो क्रिया
करता जो कर्म आहे तो शोषून घेत असेल तरच तो सकर्मक होतो. आणि ज्याच्यावर आणि अकर्मक मध्ये कशा असते, अकर्मक मध्ये कर्ता असतो पण कर्म नसतो. कर्ता हा क्रिया करतो आणि शोषून पण घेतो. पण सकर्मक मध्ये काय करतो, कर्ता क्रिया करतो आणि ती शोषून कोणाला घ्यावं लागते, कर्माला घ्यावं लागते. म्हणून आणि कर्माचे फळ तर कसे आहे ते आपल्याला माहितच आहे. म्हणून गवळी धार काढते, याच्यात धार काय आहे, धार मित्रांनो काय आहे, कर्म आहे. म्हणून 1 नंबर पर्याय आपला बरोबर आहे. मराठीतील आद्य ग्रंथ कोणता, मराठीतील आद्य ग्रंथ कोणता. मराठीचा आपण पेज उघडलो व्याकरणाचा तर लगेच आपल्याला पहिला शब्द तो येतो, मराठीचा आद्य ग्रंथ कोणता. म्हणून मराठीचा आद्य ग्रंथ कोणता आहे मित्रांनो, विवेक सिंधू हा मराठीतील आद्य ग्रंथ आहे, जो की मुकुंदराज यांनी लिहिलेला आहे. लीळाचरित्र आहे का, नाही. चक्रधर स्वामींचा आहे. ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरांचा आहे, यापैकी नाही. मित्रांनो पुढील प्रश्न बघूया. पुढीलपैकी पूर्ण वर्तमान काळाचे वाक्य कोणते, वर्तमान काळाचे वाक्य कोणते. काळाचे 3 प्रकार पडतात, वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ. त्याचे 4 प्रकार पडतात, रीती, साधा, अपूर्ण. आणि मित्रांनो आपल्याला आता बघायचं आहे याच्यात पूर्ण वर्तमान काळाची, पूर्ण झालेला आहे तो काळ, पूर्ण काळ बघूया. मधुने लाडू खाल्ला असेल, मधुने काय केलं असेल, लाडू खाल्ला असेल, आहे का, नाही. भविष्यकाळ आहे. मधुने लाडू खाल्ला होता, मधुने लाडू खाल्ला होता, भूतकाळ खाल्ला होता मधु. आणि 3 नंबर मधु लाडू खातो, मधु लाडू खातो म्हणजे आता खातो, म्हणजे चालू आहे खाण्याची प्रक्रिया. आणि 4 नंबर मधुने लाडू खाल्ला आहे, मधुने लाडू काय केला आहे, खाल्ला आहे. हा जो आहे हा आहे काय करतो, इथं वाक्याचा वर्तमान काळाचे काय आहे, पूर्ण करतो. जो वाक्याचा अर्थ आहे तो पूर्ण करतो, म्हणजे पूर्ण झालेली आहे क्रिया, पूर्ण दर्शनासाठी आहे. म्हणून इथं काय झालंय मित्रांनो, मधुने लाडू खाल्ला आहे, हाय काय वर्तमान काळ आहे, म्हणजे पूर्ण वर्तमान काळ आहे. 11 नंबर बघूया. संत म्हणती सप्तपदे सहवासे सहे साधूशी घडते. या वाक्यातील अलंकार ओळखा, अलंकार ओळखायचा आहे आपल्याला. म्हणून बघा मित्रांनो, सप्त म्हणती सप्तपदे सहवासे सख्य साधूशी घडते. म्हणजे याच्यात आपल्याला जर अनुप्रयास अलंकार ओळखायचा असेल तर खालीलपैकी आपण पर्याय बघू. यमक याच्यात जुळतो का, नाही. यमकला जुळायला पाहिजे, जो जुळतो त्याला आपण यमक म्हणतो. ओळच्या शेवटी जर जुळत असेल, घडो पडो असे जर शब्द असेल तर यमक, त्याला आपण यमक म्हणतो. पण इथं यमक इथं आहे का, जुळतो का, नाही. अनुप्रयास, हो अनुप्रयास आहे. का अनुप्रयास आहे, जर कंटिन्यू वाक्यात एकच शब्द परत येत असेल मित्रांनो तर तो अनुप्रयास अलंकार असतो. अलंकाराचे मूळ 2 प्रकार पडतात, एक आहे अर्थ अलंकार आणि दुसरा आहे शब्द अलंकार. अर्थ अलंकाराचे 3 प्रकार पडतात, त्याच्यात काय काय अनुप्रयास आहे, यमक आहे, श्लेष. आणि जे शब्द अलंकार आहे त्याचे बरेच प्रकार पडतात, त्याच्यात कोणकोणते आहेत, व्यतिरेक आहेत, विरुद्धाभास आहेत, त्याच्यानंतर उत्प्रेक्षा आहे, उपमा आहे, अतिशयोक्ती आहे, अतिउक्ती आहे, असे रूपक आहेत, बरेच अलंकाराचे प्रकार पडतात. पण आपल्याला इथं काय बघायचं आहे, आपल्याला ह्या प्रश्नाचा विचार करायचा आहे. सप्तपदे सहवासे सह साधूशी घडते. तर मित्रांनो यमक नाही, अनुप्रयास हो, अनुप्रयास याचं उत्तर आहे. उपमा आहे का, नाही. उपमा का नाही, उपमामध्ये काय येते मित्रांनो, उपमा जर ओळखायचं असेल तर काय येते, सह, त्याच्यानंतर सह हे वाक्य येतात त्याच्यात. आणि उत्प्रेक्षामध्ये काय येते, गमे वाटे भासे की, हे कशात येतात, उत्प्रेक्षामध्ये येतात. आणि उपमा कसे येतात, सम सारखे परी असे काय येतात, उपमामध्ये शब्द येतात. ते शब्द जर असेल तर आपण ओळखू शकतो की उपमा आणि उत्प्रेक्षा हे शब्दावरून ठरवले जातात. ते शब्द पाठ जर असेल तर आपण अलंकार 1 मिनिटात 1 सेकंदात ओळखू शकतो आणि पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊ शकतो. तसंच आपण आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढीलपैकी ओष्ठवर्ण कोणता, पुढीलपैकी ओष्ठवर्ण कोणता. तर मित्रांनो ओष्ठवर्ण कोणता आहे, भ, ल, श, ह. जे ज्याचा उच्चार ओठाचा स्पर्श केल्याशिवाय होत नाही त्याला ओष्ठवर्ण असे म्हणतात. तर हचा उच्चार आपण आपल्याला ओठाला स्पर्श करतो का, ह नाही करत स्पर्श, श पण नाही करत, ल पण नाही करत, काय करतो, भ करतो. भ तुम्ही असं ओठ धरून भ म्हणू शकत नाही, भ म्हणता का, म्हणता येत नाही. म्हणून भ हा काय आपला उत्तर आहे. तर मित्रांनो अशाच प्रकारे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही द प्रियांसी आयांसी अकॅडमी या YouTube चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि मित्रांना शेअर करा. जर मित्रांनो तुम्हाला टीईटी पास व्हायचं असेल तर मी तुम्हाला 75 17 08 35 04 या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअपवर हाय टाकवा. हाय टाकल्यानंतर मी तुम्हाला PDF नोट्स आणि
ऑडिओ रेकॉर्डिंग देईल। याची फी मात्र 199 रुपये आहे, जे की माफक दरात तुम्हाला मिळणार आहे। ते जर तुम्ही हे व्हिडिओ आणि PDF नोट्स आणि ऑडिओ क्लिप जर ऐकलात तर तुम्हाला TET पास होण्यासाठी दुसरं काहीच करण्याची गरज नाही। तर मित्रांनो, धन्यवाद।